नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आपण जी टेटसाठीची गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस सेटची सीरीज सुरू केलेली आहे, त्यामधील आजचा आपला 8वा प्रॅक्टिस सेट असणार आहे। तर या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बुद्धिमत्तेचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत, जे IBPS मध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात, त्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहेत। तर हे टॉपिक कोणते कोणते असणार आहेत? पहिला टॉपिक पझल असणार आहे। त्यामध्ये डे बेस्ड पझल म्हणजेच दिवसावर आधारित जे पझल असतं ते आपण पाहणार आहेत। त्यानंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजे दिशाज्ञानावर आधारित जे प्रश्न असतात ते पाहणार आहेत आणि शेवट सिलॉगिझमचे काही प्रश्न पाहणार आहेत। तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला। प्रश्न काय दिलेला आहे? 7 व्यक्ती A B C D E F आणि G हे आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी कंसात दिलेला आहे सोमवारपासून सुरू होऊन रविवारी संपणारे चित्रपट पाहत आहेत, ते एकाच क्रमाने नाहीत। तर पहिलं वाक्य आपल्याला इथपर्यंत दिलेलं आहे बघा। पहिलं वाक्य इथपर्यंत दिलेलं आहे। यामध्ये आपल्याला काय काय माहिती मिळते बघा। 7 व्यक्ती दिलेले आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत A पासून G पर्यंत। हे काय करायलेत? आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी म्हणजे आठवडा सुरुवात कुठून होते दिलेला आहे? सोमवारपासून आणि शेवट रविवारी होतोय। आठवड्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे आणि रविवारी संपत आहे। तर ह्या वेगवेगळ्या दिवशी ते चित्रपट पाहत आहेत आणि ते एकाच क्रमाने नाहीत असं दिलेलं आहे। म्हणजे जर A हा सोमवारी चित्रपट पाहत असेल तर B मंगळवारी पाहत असेल किंवा C बुधवारी पाहत असेल असं आपल्याला काही सांगता येत नाही, कारण प्रश्नानं आपल्याला सांगितलेलं आहे ते एकाच क्रमाने नाहीत। म्हणजे त्यांचा क्रम आधी आपल्याला शोधावा लागेल आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न दिलेले आहेत खाली त्याचे आपल्याला उत्तर द्यावी लागणार आहेत। तर काय करू? 7 व्यक्ती दिलेले आहेत आणि सोमवारपासून रविवारपर्यंत 7 वार दिलेले आहेत। तर त्यांचा आपण एक टेबल आखून घेऊ। सगळ्यात आधी काय करायचं? ज्यावेळेस तुम्ही पझल पाहता त्या टायमिंगला एक टेबल आखून घ्यायचा। आपल्याला काय दिलेलं आहे? 7 व्यक्ती आणि 7 वार दिलेले आहेत। तर टेबल आखून घेऊ। आपल्याला व्यक्तींची पोझिशन सेट करायची आहे बघा आणि जे काही वार आहेत ते फिक्स आहेत सोमवारपासून रविवारपर्यंत। त्याच्यामुळं काय करू? टेबलमध्ये 7 रो तयार करून घेऊ, 7 ओळी तयार करून घेऊ। ही पहिली ओळ, 2 3 4 5 6 आणि 7 याला आपण नावं देऊन टाकू सोमवारपासून रविवारपर्यंत। हे 7 वार दिलेले आहेत बघा। हा सोमवार आहे। आठवड्याची सुरुवात सोमवारपासून होते असं सांगितलं आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा सोमवार घेतला। त्याच्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि शेवट दिलेला आहे रविवार। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण पझल वाचतो त्या टायमिंगला कमीत कमी 2 केस तयार व्हायलात, कमीत कमी 2 पॉसिबिलिटी तर तयार होणार आहेत असं कन्सिडर करून काय करायचं? हे जे काही कॉलम आहेत ते 2 तयार करून घ्यायचे। म्हणजे आपण 2 केसेस तयार व्हायलात असं कन्सिडर करू। हा जो पहिला कॉलम आहे त्याला 1 नंबर देऊन टाकू आपण। ही झाली आपली पहिली केस नंबर 1 आणि ही झाली केस नंबर 2। असं आपण टेबल तयार करून घेतलेला आहे बघा, ज्याच्यात आठवड्याची सुरुवात सोमवारपासून होते आणि शेवट रविवारनं होतोय। तर एवढी माहिती आपल्याला पहिल्या वाक्यातून दिलेली आहे। आता पुढचं जे काही क्लू आहे ते आपण वाचून घेऊ आणि ती माहिती सेट करून घेऊ। पुढचा क्लू काय आहे बघू। पुढं दिलं बघा, B मंगळवारी चित्रपट पाहणार आहे। B हा मंगळवारी चित्रपट पाहणार आहे असं दिलेलं आहे। तर काय करू? B ची पोझिशन सेट करून घेऊ। B हा मंगळवारी चित्रपट पाहणार आहे असं म्हणले, त्याच्यामुळं B ची पोझिशन आपण सेट करून घेऊ शकतो। मंगळवारी B लिहून घेतला, ठीक आहे। पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये B हा मंगळवारी लिहून घेतला। आता B ची पोझिशन दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये दोन्ही केसमध्ये सेमच असणार आहे, मंगळवारीच असणार आहे, ठीक आहे। दुसरी पॉसिबिलिटी सध्याला लिहिली तरी चालते किंवा नाही लिहिली तरी पण चालेल, कारण B ची पोझिशन दोन्हीकडे पण सेमच आहे। काय करू? आता पुढचा क्लू वाचून घेऊ। B ची तर पोझिशन आपल्याला कळाली, B हा मंगळवारी चित्रपट पाहणार आहे। पुढं काय दिलं आहे? F हा B च्या लगतच्या दिवशी चित्रपट पाहणार आहे। F हा B च्या लगतच्या दिवशी चित्रपट पाहणार आहे। हा जो हे जे दिलेला आहे लगतच्या दिवशी, याला इंग्लिशमध्ये ॲडजेसंट डे म्हणतात, ॲडजेसंट डे। तर लगतच्या दिवशीचा अर्थ काय आहे बघा। वाक्य काय दिलेलं आहे? F हा B च्या लगतच्या दिवशी चित्रपट पाहणार आहे। लगतच्या दिवशी म्हणजे काय? एक तर बीच्या आधीच्या दिवशी नाहीतर बीच्या नंतरच्या दिवशी.
एकतर बीच्या आधीच्या दिवशी नाहीतर बीच्या नंतरच्या दिवशी. म्हणजे एफची पोझिशन पण आपल्याला आता सेट करता येईल बघा. पहिली केस काय तयार होईल, लगतच्या दिवशी म्हणले, बीच्या लगतच्या दिवशी. मग एकतर बी हा मंगळवारी चित्रपट पाहतोय हे तर फिक्स आहे बघा. बी हा मंगळवारी चित्रपट पाहतो हे फिक्स आहे. मग लगतचे दिवस त्याच्या कोणते कोणते असणार, पहिला असणार सोमवार, दुसरा असणार बुधवार. तर पहिल्या केसमध्ये काय करू, एफची पोझिशन ही सोमवारी फिक्स करू आणि दुसऱ्या केसमध्ये एफची पोझिशन ही बुधवार फिक्स करू. ठीक आहे. तर आता आपण पुढचा क्लू वाचू. पुढचा क्लू काय दिलेला आहे बघा. एफ आणि ए ज्या दिवशी चित्रपट पाहणार आहेत त्यामध्ये 3 दिवसाचे अंतर आहे. एफ आणि ए ज्या दिवशी चित्रपट पाहणार आहेत त्यामध्ये 3 दिवसाचे अंतर आहे. 3 दिवसाचं अंतर दिलं एफ आणि एमध्ये. पहिली जी केस आहे ही, यामध्ये बघा एफ सोमवारी दिलेला आहे, तर 3 दिवसाचं अंतर म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 3 दिवस सोडून आपण एची पोझिशन शुक्रवारी सेट करून घेऊ शकतो. तसंच दुसरी जी केस आहे, दुसऱ्या केसमध्ये एफची पोझिशन आपण बुधवारी ठेवलेलं आहे. एफची पोझिशन जी आहे ती बुधवारी आहे, तर 3 दिवस सोडून ए आपल्याला लिहायचं आहे. तर एफच्या वर काय जागा शिल्लक आहे का बघा, फक्त एक जागा शिल्लक आहे. इथं जर आपण ए टाकलं तर एफ आणि एच्यामध्ये फक्त एक जागा शिल्लक राहते. आणि आपल्याला प्रश्नानं काय सांगितलेलं आहे, एफ आणि एच्यामध्ये 3 घरं शिल्लक आहेत बघा. एफ आणि एच्यामध्ये 3 घरं शिल्लक आहेत. याचा अर्थ काय आहे, दुसरी जी केस आहे याच्यामध्ये एची पोझिशन ही एफच्या खाली असणार आहे. म्हणजे एक घर सोडलं, गुरुवार सोडला, शुक्रवार सोडला आणि शनिवार सोडला, एची पोझिशन कुठली आली, रविवार. तर ह्या क्लूनं आपल्याला एची आणि एफची पोझिशन कळली आहे बघा. आता पुढचा क्लू वाचून बघू. पुढचा क्लू काय दिलेला आहे, जी हा डी नंतर चित्रपट पाहणार आहे. महत्त्वाचा क्लू आहे, जी हा डी नंतर चित्रपट पाहणार आहे. याचा अर्थ काय आहे, ज्यावेळेस हे बघा जी हा डी नंतर चित्रपट पाहणार आहे म्हणजे डी अगोदर चित्रपट पाहणार आणि त्याच्यानंतर जी हा चित्रपट पाहणार. हे दोघं एका लगत एक चित्रपट पाहणार आहेत बघा. म्हणजे आधी डी हा चित्रपट पाहणार आहे, त्याच्यानंतर जी हा चित्रपट पाहणार आहे. आता यांची जर पोझिशन आपण पहिल्या पोझिशनमध्ये सेट करायची म्हणलं, पहिल्या केसमध्ये सेट जर करायची म्हणलं, तर इथं सलग लगतचे 2 कॉलम कुठं कुठं शिल्लक आहेत बघा. 2 जागा कुठं कुठं शिल्लक आहेत, इथं एक शिल्लक आहे बुधवार आणि गुरुवार. इथं पण आपण डी आणि जी असं लिहू शकतो. आणि दुसरं शनिवार आणि रविवार पण शिल्लक आहे, इथं पण डी आणि जी लिहू शकतो. म्हणजे 2 पॉसिबिलिटी तयार व्हायला लागल्यात. 2 पॉसिबिलिटी तयार व्हायल्यात पहिल्या केसमध्ये. तर काय करू आपण, सध्याला 2 पॉसिबिलिटी तयार व्हायल्यात म्हणून पुढचा क्लू वाचून बघू. तसंच दुसरी जी केस आहे, दुसरी केस, यामध्ये पण बघा डी आणि जी, एकतर डी जर गुरुवारी ठेवला तर जी शुक्रवारी येतो आहे, डी जर शुक्रवारी ठेवला तर जी शनिवारी येतो आहे. इथं पण 2 पॉसिबिलिटी तयार व्हायल्यात. त्यामुळं काय करायचं, ह्या पॉसिबिलिटी न लिहिता आपण पुढचं क्लू वाचून घेऊ आणि पुढच्या क्लूमधून एखादी पॉसिबिलिटी कमी होते का नाही असं चेक करायचं. पुढचा क्लू काय दिलेला आहे बघा. पुढचा क्लू दिलेला आहे, ए आणि जीमध्ये जितके लोक चित्रपट पाहत आहेत तितकेच लोक डी आणि सीमध्ये आहेत. म्हणजे बघा काय दिलेलं आहे, महत्त्वाचा क्लू आहे, ए आणि जीमध्ये जितके लोक चित्रपट पाहत आहेत तितकेच लोक डी आणि सीमध्ये चित्रपट पाहत आहेत. याचा अर्थ काय आहे, ए आणि जी आणि डी आणि सी यामधील लोकांची संख्या सारखीच आहे बघा. आता लोकांची संख्या किती आपल्याला माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एची पोझिशन आपण सेट केलेली आहे, इथं पहिल्या केसमध्ये शुक्रवारी सेट केलेली आहे आणि दुसऱ्या केसमध्ये रविवारी सेट केलेली आहे. परंतु आपल्याला अजून जीची पोझिशन मिळालेली नाही, आपल्याला अजून डीची पण पोझिशन मिळालेली नाही आणि सीची पण पोझिशन मिळाली नाही. त्याच्यामुळं हे आपण सेट करून घ्यायचं नाही सध्याला. आपण काय करू, पुढचा क्लू वाचून घेऊ. ठीक आहे. तर पुढचा क्लू काय दिलेला आहे बघा, सी हा डीच्या आधी चित्रपट पाहत आहे पण लगेच आधी नाही. हा अत्यंत महत्त्वाचा क्लू आहे बघा. शेवटच्या क्लूमध्ये आपल्याला पूर्ण प्रश्नाचा उलगडा होतो. आता सी हा डीच्या आधी चित्रपट पाहत आहे पण लगेच आधी नाही म्हणले बघा. आता आपण काय केलं होतं, डी आणि जीची पोझिशन तर आपल्याला एकानंतर एक आहे हे माहीत होतं, पण आता काय दिलं आहे, सी हा डीच्या आधी चित्रपट पाहणार आहे पण लगेच आधी नाही. लगेच आधी म्हणजे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इमिडिएटली बिफोर. लगेच आधी नाही असं म्हणलं बघा. म्हणजे डीच्या आधी सी येणार आहे, डीच्या आधी सी येणार आहे, इथं सी येणार आहे. परंतु याच्यामध्ये किमान 1चं तर अंतर असेल किंवा 2चं असेल, 3चं असेल, काही सांगता येत नाही. पण सी हा डीच्या लगेच आधी नाही हे आपल्याला वाक्यानं सांगितलं आहे बघा. तर आता हे आपल्याला माहीत झालं आहे, डी आणि जी हे लगत आहेत आणि डीच्या वर सी असणार आहे आणि त्यांच्या दोघात पण अंतर असणार आहे. सी आणि डीमध्ये अंतर असणार आहे असं सांगितलं आहे. तर ही जी पहिली केस आहे, पहिल्या केसमध्ये आपण काय करू, डी आणि जीची पोझिशन जर सेट करायची म्हणलं आता आपल्याला, आता जर आपण डी आणि
जीची पोझिशन सेट केली, समजा डी जर इथं घेतलं आणि जी जर इथं घेतलं, तर आता काय सांगितलं होतं, इथं डीच्या वर सी आहे असं सांगितलं आहे. तर सीला इथं जागा शिल्लक राहिली का कुठं? सोमवारी पण नाही आणि मंगळवारी पण नाही, कारण सोमवारी एफ आहे आणि मंगळवारी बी सेट केलेला आहे आपण. तर वर सीला जागा शिल्लक राहणार नाही. याचा अर्थ काय राहिला? याचा अर्थ काय होतो बघा, डी आणि जीची पोझिशन आहे ते आपल्याला खाली शिफ्ट करावी लागेल. म्हणजे बुधवार आणि गुरुवारी ही पोझिशन नसून ही पोझिशन काय असणार आहे बघा, शनिवार आणि रविवारी. म्हणजे शनिवारी जर डी घेतला तर रविवारी जी येईल. आता काय दिलेलं आहे, डीच्या वर सी आहे असं दिलेलं आहे बघा, डीच्या वर सी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अंतर आहे असं सांगितलं आहे. मग आता एकतर सी इथे येऊ शकतो आहे किंवा इथे येऊ शकतो आहे. याच्यासाठी आपल्याला जी ही कंडिशन दिली होती ही महत्त्वाची आहे. काय दिलं होतं, ए आणि जीच्यामध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच डी आणि सीच्यामध्ये पण लोक आहेत. तर आता आपण जीची पोझिशन इथं फिक्स केलेली आहे बघा. ए आणि जीच्यामध्ये किती लोक दिसायला आहेत आपल्याला? ए आणि जीच्यामध्ये एक लोक दिसते, म्हणजे तो फक्त डी आहे. ए आणि जीच्यामध्ये एक लोक दिसत आहे, तो म्हणजे डी आहे. तर डी आणि सीच्यामध्ये पण एकच लोक असणार आहे, डी आणि सीच्यामध्ये. मग डी जर इथं आहे बघा, डी जर शनिवारी आहे तर आपल्याला सी कुठं ठेवावं लागेल, म्हणजे त्या दोघांच्यामध्ये एक लोक येईल. तर सी आपल्याला गुरुवारी ठेवावं लागेल, म्हणजे डी आणि सीच्यामध्ये फक्त एक लोक म्हणजे ए येईल. तर आपल्याला सीची पण पोझिशन मिळाली आहे बघा. आता बुधवारची पोझिशन आपण कट करून टाकू सीची. आपल्याला सीची पोझिशन मिळाली आहे गुरुवारी. सीची पोझिशन आपण फिक्स करून टाकू, गुरुवारी सीची पोझिशन मिळाली आहे. तर आता बघा आपलं पझल पूर्ण सॉल्व झालेलं आहे. आपण दुसऱ्या केसमध्ये काही मांडणी करायची पण गरज पडली नाही, फक्त आपण क्लू एकानंतरचे एक वाचत गेलो आणि आपण पोझिशन सेट केलेली आहे बघा. तर आता आपल्याला ए मिळालेला आहे, बी मिळालं आहे, सी मिळालं आहे, डी पण मिळालेला आहे, एफ आणि जी मिळालं आहे. म्हणजे एकच एलिमेंट राहिलेला आहे, एकच व्यक्ती आपल्याला ई राहिलेला आहे आणि त्याची पोझिशन कोणती असणार आहे बघा, जी रिकामी पोझिशन आहे म्हणजेच ई असणार आहे. तर काय करायचं, ह्या सर्वांची पोझिशन फिक्स झालेली आहे. आपण काय करू आता, हे एक्झाम्पल परत एकदा वाचू आणि जे काही क्लू दिलेत त्याप्रमाणे ह्या पोझिशन बरोबर आहेत का नाही हे चेक करू आपण. पहिलं काय दिलं होतं बघा, बी मंगळवारी चित्रपट पाहणार आहे. बी हा मंगळवारी आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर एफ हा बीच्या लगतच्या दिवशी चित्रपट पाहणार आहे. एफ हा बीच्या लगतच्या दिवशी, म्हणजे बीचा लगतचा दिवस म्हणजे कोणता? एकतर आधीचा असणार सोमवार, नाहीतर नंतरचा बुधवार. ठीक आहे. तर एफ हा सोमवारी आहे, हे पण करेक्ट आहे. त्यानंतर काय दिलं आहे, एफ आणि ए ज्या दिवशी चित्रपट पाहणार आहेत त्यामध्ये 3 दिवसाचे अंतर आहे. एफ इथं आहे आणि ए इथं आहे, यामध्ये 3 दिवसाचं अंतर आहे का बघा, 1 2 3, हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर काय दिलं आहे, जी हा डी नंतर चित्रपट पाहणार आहे. जी हा डी नंतर, म्हणजे डी आधी आला आणि जी नंतर आला, हे पण करेक्ट आहे. त्यानंतर काय दिलं बघा, ए आणि जीमध्ये जितके लोक चित्रपट पाहत आहेत तितकेच लोक डी आणि सीमध्ये पाहणार आहेत. ए आणि जी कुठं आहे बघा, ए आणि जीच्यामध्ये किती लोक पाहत आहेत? 1. तितकेच लोक सी आणि डीमध्ये, सी इथं आहे आणि डी इथं आहे, त्याच्यामध्ये पण एकच लोक चित्रपट पाहतोय, म्हणजे हा पण क्लू बरोबर आहे. त्यानंतर सी हा डीच्या आधी चित्रपट पाहत आहे. सी हा डीच्या आधी पाहतोय का? सी इथं आहे आणि डी इथं आहे. सी हा डीच्या आधी पाहतोय पण लगेच आधी नाही. लगेच आधी म्हणजे इथं सी आहे का? तर नाही. म्हणजे सी हा डीच्या आधी चित्रपट पाहतोय आणि लगेच आधी पण नाही. म्हणजे जे काही ह्या पोझिशन आहेत ह्या 100% बरोबर आहेत. आपली जी काही मांडणी आहे ती 100% बरोबर आहे. तर आता काय करायचं, या मांडणीवर आधारित आपल्याला खाली 5 प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे आता आपण उत्तर देऊन घेऊ. पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, बुधवारी खालीलपैकी कोण चित्रपट पाहणार आहे? तर ही जी काही मांडणी केलेली आहे याच्यामध्ये बघा, बुधवारी कोण चित्रपट पाहणार आहे? तर ई. याचं उत्तर काय येईल? ई. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोण लगेच ए नंतर चित्रपट पाहणार आहे? ए नंतर लगेच कोण पाहतंय बघा, डी पाहतोय, याचं आन्सर आलं डी. त्याच्यानंतर जर एफ आणि जी यांच्या चित्रपट पाहण्याच्या दिवसांची अदलाबदल करत असतील तर जी कोणत्या दिवशी चित्रपट पाहिल? याचा अर्थ काय बघा, एफ ज्या दिवशी चित्रपट पाहणार आहे त्या दिवशी आता जी चित्रपट पाहिल आणि जी ज्या दिवशी चित्रपट पाहणार आहे त्या दिवशी आता एफ चित्रपट पाहिल. म्हणजे इंटरचेंज केले, अदलाबदल केलेले आहे. तर जी कोणत्या दिवशी चित्रपट पाहिल बघा, जी कोणत्या दिवसात चित्रपट पाहणार आहे? एफच्या दिवशी. एफ कुठल्या दिवशी पाहतोय बघू, एफ हा सोमवारी चित्रपट पाहतोय, म्हणजे जी हा आता कुठल्या दिवशी चित्रपट पाहिल? तर सोमवारी. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आहे, सी कोणत्या दिवशी चित्रपट पाहत आहे? किती सोपे प्रश्न आहेत बघा. एकदा जर तुम्ही पोझिशन फिक्स केली तर तुम्ही विदिन अ सेकंड याचे उत्तर देऊ शकता. फक्त पोझिशन फिक्स करायला तुम्हाला थोडा क्लूची मदत घ्यावी लागणार आहे, थोड्या केसेस सॉल्व्ह करायला लागणार आहेत.
तर काय विचारलं आहे, सी कोणत्या दिवशी चित्रपट पाहतोय, त्याचा ॲन्सर येईल गुरुवार. ॲन्सर काय येईल, सीचं गुरुवार. आणि शेवट दिलं आहे बी आणि ए मध्ये किती व्यक्ती चित्रपट पाहत आहेत. बी कुठं आहे आणि ए कुठं आहे बघा. बी इथं दिलेला आहे आणि ए इथं आहे. याच्यामध्ये किती लोक आहेत, 2 लोक आहेत. तर याचं उत्तर येईल 2. तर हा प्रश्न PYQ आहे बघा, IBPSच्या आधीच्या वर्षीच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर अशाच प्रकारचा प्रश्न तुम्ही टेटच्या एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकता. एक तर फ्लोअर बेस्ड पझल म्हणजे मजल्यावर आधारित पझल येईल, किंवा हे जे काही दिवसांचे पझल आहेत, दिवसांचे म्हणजे बघा डे बेस्ड पझल, त्याच्यानंतर मंथ बेस्ड आणि इयर बेस्ड पझल, या तिन्हीपैकी कोणतं तरी एक पझल तुमच्या टेटच्या एक्झाममध्ये दिसू शकतं आहे बघा. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न डिस्टन्स अँड डायरेक्शन म्हणजे दिशाज्ञानावर आधारित आहे. काय दिलेलं आहे बघा, बिंदू सी हा बिंदू एफच्या पूर्वेस 15 मीटर अंतरावर आहे. तर याच्यासाठी तुम्हाला दिशाज्ञान असणं महत्त्वाचं आहे बघा. दिशाज्ञान माहीत असणं महत्त्वाचं आहे. कोणती दिशा कुठल्या बाजूला आहे ती बघून घेऊ सगळ्यात आधी. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, परत एकदा सांगतो आहे बघा. ही पूर्व दिशा झाली, ही पश्चिम, ही उत्तर आणि ही दक्षिण. याला नॉर्थ म्हणतात, याला साऊथ, ही ईस्ट झाली आणि ही वेस्ट. या 4 दिशा आहेत बघा. तर काय दिलेलं आहे, बिंदू सी हा बिंदू एफच्या पूर्वेस 15 मीटर अंतरावर आहे. म्हणजे बिंदू सीचं स्थान दिलेलं आहे जे की एफवर डिपेंडंट आहे, म्हणजे एफवर आधारित आहे. मग आपण काय करू, एक पॉईंट घेऊ आणि त्याला नाव देऊ एफ. हा झाला एफ. एफच्या पूर्वेस म्हणजे कुठं, उजवीकडे. या पॉईंटच्या उजवीकडे 15 मीटर अंतरावर कोण आहे, सी आहे असं दिलं आहे बघा. इथं सी आहे 15 मीटर अंतरावर. आपण काय करू, एक स्ट्रेट लाईन काढून घेऊ म्हणजे सोपं जाईल अजून. 1 मिनिट. स्ट्रेट लाईन काढली आणि याला सी नाव दिलं, ह्या पॉईंटला सी नाव दिलं. याचं अंतर दिलेलं आहे 15 मीटर. ह्या दिशा आपण खोडून घेऊ बघा. तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजेत, उजवीकडे डावीकडे कुठली आहे दिशा ती तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. तर काय दिलं आहे, बिंदू सी हा बिंदू एफच्या पूर्वेस 15 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे. ह्या दोन्हीतलं अंतर किती आहे, 15 मीटर हे दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बिंदू ए हा बिंदू बीच्या पश्चिमेस 10 मीटर आहे. ए बिंदू बीच्या पश्चिमेस दिले, म्हणजे बीवर डिपेंडंट एचं स्थान आहे, बीवर आधारित आहे एचं स्थान. मग काय करू, इथं बी घेतला समजा आणि त्याच्या पश्चिमेस 10 मीटर म्हणते. पश्चिम म्हणजे डावी बाजू झाली. इथून आपण डावीकडे गेलो, हे 10 मीटर घेतलं. हा ए आहे असं सांगितलं बघा, हा ए आहे. आणि काय सांगितलं, जो एच बिंदूच्या उत्तरेस 15 मीटर आहे. जो एच बिंदूच्या उत्तरेस 15 मीटर आहे. आता हे जे दिलेलं आहे जो, ह्याला इंग्लिशमध्ये वेअर म्हणतात बघा, वेअर. तर आता हे जो कोणासाठी दिलेला आहे, नेमकं एसाठी दिलेला आहे का बीसाठी दिलेला आहे, हे कसं कळणार बघा. काय दिलेलं आहे, ए हा बिंदू बीच्या पश्चिमेस 10 मीटर अंतरावर आहे, जो एच बिंदूच्या उत्तरेस 15 मीटर अंतरावर आहे. तर जो हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आणि हे जे रिलेटिव्ह प्रोनाउन असतं हे वाक्यातील जे 2 एलिमेंट असतात, यातलं पहिलं एलिमेंट आहे ए आणि दुसरं एलिमेंट आहे बी. त्या वाक्यातील 2 एलिमेंटपैकी दुसऱ्या एलिमेंटसाठी आलेलं असते, म्हणजे बीसाठी आलेलं आहे बघा. हे ए हा बिंदू बीच्या पश्चिमेस 10 मीटर अंतरावर आहे, जो एच बिंदूच्या उत्तरेस 15 मीटर अंतरावर आहे. म्हणजे बिंदू बी हा बिंदू एचच्या उत्तरेस 15 मीटर अंतरावर आहे. म्हणजे एच इथं कुठं तर खाली असेल, बरोबर. त्यावेळेसच उत्तरेस म्हणजे वरच्या बाजूला बी हा 15 मीटर अंतरावर असेल. ठीक आहे. तर आपल्याला एची, बीची आणि एचची पोझिशन दिलेली आहे. त्याच्यानंतर एफ आणि सीची पण दिलेली आहे. या दोन्हीमधला कुठला कॉमन पॉईंट आहे का, आता पुढच्या वाक्यातमध्ये आपल्याला कळेल. त्याआधी काय करू, इथं जरा खडाखोड झालेले आहे, नीट लिहून घेऊ बघा. बीची पोझिशन नीट लिहून घेऊ. याला बी नाव दिलं आणि हे जे अंतर आहे ते 15 मीटर असं सांगितलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य वाचून घेऊ. बिंदू डी हा बिंदू ईच्या पश्चिमेस 15 मीटर आहे. बिंदू डी हा बिंदू ईच्या पश्चिमेस 15 मीटर अंतरावर आहे. आता डी पण माहीत नाही आणि ई पण माहीत नाही. काय करू, एका बाजूला लिहून घेऊ. बिंदू डी हा ईच्या पश्चिमेस म्हणलं आहे, म्हणजे ई जर आपण इथं घेतलं, समजा ई जर इथं घेतलं तर ईच्या पश्चिमेस म्हणजे कुठं, डाव्या बाजूला. पश्चिमेस 15 मीटर अंतरावर कोण आहे, डी बिंदू आहे. पहिलं आपल्याला ही दिलं होतं बघा, याच्यावरून आपण एफ आणि सी मधलं रिलेशन काढून घेतलं. त्याच्यानंतर 2 नंबरला हे दिलेलं आहे आणि 3 नंबरला हे दिलेलं आहे. तर एकत्रितपणे आपल्याला रिलेशन दिलेलं नाही. पहिल्यांदा एफचं सीशी दिलेलं आहे, त्याच्यानंतर एचं बी बरोबर आणि बीचं एच सोबत दिलेलं आहे आणि शेवट डी आणि ईचं दिलं आहे. तर या सगळ्यांना मिक्स करायचं आपल्याला बघा. आता
पुढचं वाक्य काय दिलं बघून घेऊ. काय सांगितलं होतं, बिंदू डी हा बिंदू ईच्या, एक मिनिट, बिंदू डी हा बिंदू ईच्या पश्चिमेस 15 मीटर अंतरावर आहे. तर डी हा ईच्या पश्चिमेस 15 मीटर अंतरावर आहे असं आपण मांडून घेतलेलं आहे. त्यानंतर काय दिलं आहे, बिंदू बी हा बिंदू सीच्या दक्षिणेस 15 मीटर अंतरावर आहे. तर आता बी आणि सीमध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा लॉजिक, बी आणि सीमध्ये आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. बिंदू बी हा सीच्या दक्षिणेस 15 मीटर अंतरावर आहे. सीच्या दक्षिणेस म्हणजे बी इथं दिलेला आहे बघा, तो सीच्या दक्षिणेस आहे म्हणजे सीच्या खालच्या बाजूला आहे, दक्षिण खालच्या बाजूला असते बरोबर. तर काय करायचं, म्हणजे जी काही सीची पोझिशन आहे ही बीच्या वर असणार आहे, सीची पोझिशन ही बीच्या वर असणार आहे. काय करू आपण, इथं सी लिहून घेऊ, ही बीच्या वर आहे, करेक्ट. बिंदू बी हा बिंदू सीच्या दक्षिणेस 15 मीटर अंतरावर आहे, हे अंतर 15 मीटर दिलेलं आहे बघा. तर आपल्याला ही सीची पोझिशन मिळाली आहे. तर आता पहिलं जे रिलेशन दिलं होतं सी आणि एफमध्ये, तर ते रिलेशन मांडून घेऊ आपण. सी आणि एफमध्ये अंतर किती आहे, 15 मीटर, आणि सीच्या डावीकडे एफ आहे असं बघा. इथं जर सी असेल तर त्याच्या डावीकडे एफ आहे. आता हे जर 10 मीटर आहे, हे 10 मीटरची रेष काढून घेऊ. हे 10 मीटर झालं बघा इथपर्यंत, ही रेष अशीच कंटिन्यू करू पुढं. ही झाली 10 मीटरची रेष, आणि हीच रेष जर पुढं आपण कंटिन्यू केली अजून, तर आपण ही 5 मीटरची रेष समजू. तर इथं कोणाचं स्थान आलं आहे, एफचं स्थान आलं आहे बघा. ठीक आहे. तर आपण काय केलं, एपासून बीकडे गेलो होतो, बीपासून एचकडे गेलो होतो, त्याच्यानंतर बीपासून सीकडे गेलो, आणि सीपासून आता आपण एफपर्यंत आलो आहे बघा. पुढचं वाक्य काय दिलेलं आहे, बिंदू ई हा बिंदू एचच्या पूर्वेस 5 मीटर अंतरावर आहे. बिंदू ई हा एचच्या पूर्वेस म्हणले, एचच्या पूर्वेस, पूर्वेस म्हणजे उजवीकडं, बिंदू एच इथं आहे बघा, याच्या पूर्वेकडं म्हणलं आहे, 5 मीटर अंतरावर आहे. तर काय करू, याच्या पूर्वेकडं 5 मीटर काढून घेऊ. 5 मीटर कोणता बिंदू आहे इथं, बिंदू ई दिलेला आहे, बिंदू ई दिलेला आहे. तर आपल्याला ईचं आणि डीचं रिलेशन माहीत आहे बघा. ई आणि डीमध्ये 15 मीटर अंतर आहे. ईच्या डावीकडे डी आहे, ठीक आहे, ईच्या डावीकडे डी असणार आहे. मग इथून जर हे 5 मीटर असेल तर उरलं किती, 10 मीटर. 10 मीटर म्हणजे इथं डीची व्हॅल्यू आली बघा, डीची जी पोझिशन आहे ती इथं आली, म्हणजे 5 आणि 10 15 मीटर अंतर डी आणि ईमध्ये इथं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आणि शेवट काय दिलं आहे, बिंदू जी हा बिंदू एच्या उत्तरेस 15 मीटर अंतरावर आहे. बिंदू जी हा एच्या उत्तरेस म्हणलं आहे, ए इथं आहे, उत्तर म्हणजे वरची दिशा झाली. हे अंतर बघा किती आहे, हे 15 आहे, हे अंतर 15 आहे, म्हणजे हा पण 15च असणार आहे. ठीक आहे, हे पण 15 मीटर असणार आहे. तर बिंदू जी हा एच्या उत्तरेस 15 मीटर अंतरावर आहे, म्हणजे जी इथं आलं बघा. आपली सर्वांची पोझिशन आपण सेट केलेली आहे बघा. थोडा गिचमीट झालेला आहे, ॲडजस्ट करून घ्या. आता सगळ्यांची पोझिशन आपण सेट करून घेतली बघा. इथं काय झालं, इथं एची पोझिशन आहे, ही बीची आहे, सीची इथं आहे, डी ई, त्याच्यानंतर एफ, इथं जी आला, आणि शेवट एच आला आहे. तर याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे. तर प्रश्न पाहू. पहिला प्रश्न काय, पहिला प्रश्न दिलेला आहे, बिंदू जी बिंदू सी पासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे. सी पासून कोणत्या दिशेने म्हणलं आहे, सी पासून कोणत्या दिशेने जर काढायचं असेल काय करायचं, सीवर एक डॉट ठेवायचा, आणि तिथून एक बाण घेऊन जायचा कुठपर्यंत, बिंदू जीपर्यंत एक बाण घेऊन जायचा. ठीक आहे. तर आपल्याला दिशा कळेल. बिंदू जी हा बिंदू सी पासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे दिले. तर सी बिंदू कुठं आहे, सी बिंदू कुठं आहे बघा, सी बिंदू इथं आहे. सी पासून आपल्याला जीकडे जायचं आहे, सी पासून जीकडे गेलो तर हे 10 मीटर झालं बघा, 10 मीटर अंतरावर आहे. आणि कोणत्या दिशेला आहे, ही डावीकडची दिशा म्हणजे कोणती झाली, डावीकडची दिशा म्हणजे पश्चिम दिशा झाली. 10 मीटर पश्चिम उत्तर येईल. ठीक आहे. सी आणि जीमध्ये 10 मीटर पश्चिम आहे का, ठीक आहे, हे उत्तर आलं 10 मीटर पश्चिम. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघू, याचं उत्तर आलं 10 मीटर पश्चिम. पुढचं काय दिलं एक्झाम्पल, बिंदू डी हा बिंदू एच्या संदर्भात कोणत्या दिशेने आहे. बिंदू डी हा एच्या संदर्भात म्हणले, एवर पॉईंट ठेवायचा आणि डीपर्यंत घेऊन जायचा, एवर पॉईंट ठेवला आणि डीपर्यंत घेऊन जायचा, असा बाण काढायचा, त्यावेळेस आपल्याला दिशा कळेल. बिंदू डी हा एच्या संदर्भात म्हणले, मग काय करू, एवर पॉईंट ठेवू आपण. ए कुठं आहे बघा, ए इथं आहे, आणि डी कुठं आहे, डीकडे आपल्याला बाण न्यायचा असा, म्हणजे खाली असा बाण दाखवतोय आपण. खालचा बाण म्हणजे कोणती दिशा झाली, ही झाली दक्षिण दिशा. खालचा बाण म्हणजे कोणती दिशा झालेली आहे, दक्षिण दिशा. तर उत्तर काय येईल, दक्षिण म्हणजेच साऊथ. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बिंदू एफ हा बिंदू ईच्या संदर्भात कोणत्या दिशेने आहे. ईच्या संदर्भात एफ म्हणले, ईकडून पॉईंट घ्यायचा आणि एफकडे बाण काढायचा. ठीक आहे. ईवर पॉईंट ठेवायचा आणि एफकडे बाण काढायचा.
ई इथं आहे आणि एफ कुठं आहे बघा, एफ इकडच्या बाजूला असा बाण आपण नेला. हा बाण कसा आहे, तिरका बाण आहे असा, ठीक आहे. आणि त्याचं टोक कुठं आहे, वरच्या बाजूला टोक आहे. तर ही दिशा कोणती असते, आपण जर असं चार्ट काढला एक एक्स वाय जर ॲक्सिस घेतले आपण, तर ही जी दिशा आहे वरची, ही जी दिशा आहे ती कोणती असते, ही वरची जी दिशा असते बघा ही असते नॉर्थ, ही असते वेस्ट. आणि ह्या दोन्हीतली दिशा म्हणजे नॉर्थ वेस्ट झाली. यालाच मराठीत काय म्हणतात, वायव्य दिशा. तर उत्तर काय येईल, उत्तर येईल वायव्य. तर आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल क्रमांक 9. विधान आणि निष्कर्ष म्हणजे सिलॉगिझमवर आधारित प्रश्न आहेत. पहिलं विधान काय दिलं, काही बुक्स हे पेन आहेत, आणि दुसरं दिलं आहे काही पेन हे पेन्सिल आहेत. तर खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की मराठीतून घ्या, त्याच्यामुळं आजचे एक्झाम्पल आपण मराठीतून घेतलेले आहेत. हे जे काही तुम्हाला दिसते बुक्स, पेन, पेन, पेन्सिल, हे इंग्लिशमध्ये जरी असले तरी याचा काही फरक पडत नाही सिलॉगिझममध्ये. कारण सिलॉगिझममध्ये जे 4 बेसिक कीवर्ड आहेत जे की ऑल, सम, सम नॉट आणि नो. म्हणजेच ऑल म्हणजे सर्व, सम म्हणजे काही, सम नॉट म्हणजे काही नाही, काही नाहीत, आणि नो म्हणजे एकही नाही. हे 4 बेसिक कीवर्ड आहेत ना, याच्यावरच तुमचं उत्तर निघते. मग मधले जे काही हे एलिमेंट आहेत याला आपण ए नाव दिलं होतं, बी नाव दिलं होतं, याचा काय अर्थच राहत नाही. म्हणजे इथं बुक्स दिलं काय आणि तुम्हाला मराठीतून पुस्तके जरी दिलं काय, त्याचा अर्थ एकच आहे बरं का. म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते फक्त कीवर्डवर आधारित आहे. हे जे कीवर्ड आहेत काही, एकही, इथं सर्व आहे, या कीवर्डवर तुमचं उत्तर आधारित आहे. तर आपण काय करत होतो, सगळ्यात आधी वेन डायग्राम काढून घेत होतो. पहिलं जे विधान आहे त्याचं वेन डायग्राम काढून घेऊ. काही बुक्स हे पेन आहेत, बुक्स आणि पेनमध्ये रिलेशन दिलेलं आहे. आणि काही म्हणजे सम बुक्स आर पेन. आपण सम ARBचं जी वेन डायग्राम आहे ती काढली होती बघा. कसं काढलं होतं, आधी एक सर्कल काढलं, त्याच्यानंतर दुसरं सर्कल काढलं. हे दोन्ही सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट करायला लागलेत, म्हणजे छेदायला लागलेत. हा जो पार्ट आहे हा पार्ट कॉमन असतो दोन्हीत. तर हा पहिला जे आहे हे बुक्सचं सर्कल आहे, बुक्स, आणि दुसरं आहे ते पेनचं, ठीक आहे. सम बुक्स आर पेन्स म्हणजे काही बुक्स हे पेन आहेत, हे त्याचं वेन डायग्राम झाली. आणि दुसरं विधान काय दिलं आहे, काही पेन हे पेन्सिल आहेत. आता पेन आणि पेन्सिलमध्ये काढायचं आहे. परत सम ARB हेच एक्झाम्पल, आपण हेच जी केस शिकलो होतो त्याच्यावर आधारितच आपल्याला वेन डायग्राम काढायची. सम ARB इथं काय दिलं आहे, काही पेन हे पेन्सिल आहेत. तर पेन आणि पेन्सिलमध्ये काढायचं आहे. परत एकदा अजून एक सर्कल काढतो, आणि हे सर्कल पण पेनला इंटरसेक्ट करते म्हणजे छेदत आहे. आणि हे जे सर्कल आहे हे पेन्सिलचं आहे, हे पेन्सिलचं आहे. तर आपल्याला निष्कर्ष काय काढायचे बघा. आता पहिला निष्कर्ष दिलेला आहे, एकही बुक हे पेन्सिल नाही. बुक कुठं आहे, इथं आहेत. पेन्सिल कुठं आहे, इथं आहे. तर बुक आणि पेन्सिलमध्ये काही रिलेशन दिसते का तुम्हाला, डायरेक्ट रिलेशन दिसायला का, तर नाही. बुक इकडच्या कोपऱ्यात आहे, पेन्सिल इकडच्या कोपऱ्यात आहे, दोन्हींमध्ये डायरेक्ट रिलेशन दिसत नाही. तर मी सिलॉगिझमच्या व्हिडिओमध्ये याच्या आधीचे जे प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत त्या प्रॅक्टिस सेटमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस वेन डायग्राममध्ये आपल्याला असं दिसतं की हे जे सर्कल आहे त्यांच्यामध्ये डायरेक्ट काही रिलेशन नाही, त्या टायमिंगला त्यांच्यामध्ये जे काही कन्क्लुजन येतात ते सगळे कन्क्लुजन पॉसिबिलिटीमध्ये म्हणजेच शक्यतेमध्ये येतात. आपण डेफिनेट कन्क्लुजन याच्याबद्दल सांगू शकत नाही, डेफिनेटली काहीच सांगू शकत नाही. इथं काय सांगितलं बघा, एकही बुक हे पेन्सिल नाही. पेन्सिल इकडच्या कोपऱ्याला आहे, बुक हे इकडच्या कोपऱ्याला आहे. जरी आपल्याला दिसतंय बुक आणि पेन्सिलमध्ये काहीच संबंध नाही, तर आपण काय म्हणू शकतो, याच्यामध्ये जे काही पॉसिबल कन्क्लुजन आहेत म्हणजे पॉसिबिलिटीवाले कन्क्लुजन बरोबर असणार, 100% बरोबर असणार. आणि जे डेफिनेटली दिलेलं आहे, इथं डेफिनेटली काय दिलं आहे, एकही बुक हे पेन्सिल नाही असं त्यांनी 100% सांगितलेलं आहे. एकही बुक हे पेन्सिल नाही, तर हे कन्क्लुजन रॉंग असणार आहे, ठीक आहे. तर दुसरं कन्क्लुजन काय दिलं बघू. आता सर्व पेन्सिल हे बुक आहेत. सगळ्यात आधी काय बघायचं, पेन्सिल कुठं दिलेलं आहे, इथं. बुक कुठं आहे, इथं. सर्व पेन्सिल हे बुक आहेत. आता पेन्सिल आणि बुकमध्येच रिलेशन दिलं आहे आणि हे पण डेफिनेट रिलेशन आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी जे कन्क्लुजन आहेत, कन्क्लुजनचे 2 प्रकार सांगितले होते. एक होतं डेफिनेट आणि दुसरं होतं इनडेफिनेट. तर ते माहीत नसेल तर आधीचा व्हिडिओ पाहून घ्या. डेफिनेट कशाला म्हणतात, इनडेफिनेट कशाला म्हणतात, मग ते परत सांगणार नाही. तर इथं काय दिसतंय बघा आपल्याला, सर्व पेन्सिल हे बुक आहेत. इथं पेन्सिल आहे, इथं बुक आहे. ह्या दोन्हीमध्ये डायरेक्ट काही रिलेशन दिसायला का तुम्हाला, नाही. बुक हे डाव्या कोपऱ्याला आहे आणि पेन्सिल हे उजव्या कोपऱ्याला आहे. ह्याच्या दोन्हीमध्ये डायरेक्ट काहीच रिलेशन दिसत नाही वेन डायग्रामप्रमाणे. जर वेन डायग्रामप्रमाणे तुम्हाला काहीच रिलेशन दिसत नसेल तर या दोघातले सगळे पॉसिबल कन्क्लुजन हे बरोबर असतात. म्हणजे इनडेफिनेट कन्क्लुजन हे बरोबर असतात आणि जे काही डेफिनेट कन्क्लुजन आहेत म्हणजे जे कन्क्लुजन आपण 100% ठामपणे सांगू शकतो की हे बरोबर आहे, जे काही डेफिनेट कन्क्लुजन असतात ते चुकीचे असतात. इथं काय दिलं आहे, सर्व पेन्सिल हे बुक आहेत. इकडं पेन्सिल आहे आणि बुक आहे.
आणि या दोन्हीत डेफिनेट कन्क्लुजन दिलं बघा, सर्व पेन्सिल हे बुक आहेत. त्याच्यामुळं हे डेफिनेट कन्क्लुजन दिल्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे. सर्व पेन्सिल हे बुक आहेत ही शक्यता आहे असं जर म्हणलं असतं तर हे उत्तर बरोबर येऊ शकत होतं, बरोबर येत होतं. ठीक आहे, तर तुम्हाला हे कळालं असेल बघा. तर आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न इनइक्वॅलिटीचा आहे बघा. इथं विधान आणि निष्कर्ष दिलेले आहेत. तर इनइक्वॅलिटीमध्ये आपण काय करतो, निष्कर्षाकडून विधानाकडे जातो. निष्कर्षामध्ये डिमांड काय आहे ती बघतो आणि त्याच्यानंतर विधानाकडे वळतो. तर पहिला निष्कर्ष काय दिलेला आहे, डब्ल्यू आणि केमध्ये रिलेशन शोधायचं. आपल्याला काय करायचं आता, विधानामध्ये डब्ल्यू आणि विधानामध्ये के शोधायचं. इथं दिसतंय बघा, इथं डब्ल्यू आहे आणि इथं के आहे. या दोन्हीच्यामध्ये किती चिन्ह आहेत, 2 चिन्ह आहेत. हे पहिलं चिन्ह आणि हे दुसरं चिन्ह. मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये मॅजिक टेबल सांगितला होता. त्याच्यामध्ये जर पहिलं चिन्ह हे ग्रेटर दॅन आणि दुसरं चिन्ह हे इज इक्वल टू असेल तर त्याचं उत्तर काय येत असतं. पहिलं चिन्ह हे ग्रेटर दॅन आणि दुसरं इज इक्वल टू असेल तर त्याचं उत्तर इज इक्वल टू हे सोडून जे दुसरं चिन्ह उरते ते उत्तर असतं. म्हणजेच डब्ल्यू इज ग्रेटर दॅन के हे आपलं उत्तर असेल. डब्ल्यू इज ग्रेटर दॅन के. किंवा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा, ग्रेटर दॅन आणि इज इक्वल टू असं दिलेलं आहे. तर काय करायचं, इज इक्वल टू आपण नेग्लेक्ट करायचं असते आणि राहिलेलं उत्तर असते, म्हणजे ग्रेटर दॅन हे उत्तर असणार आहे. आता दुसरा निष्कर्ष बघू काय दिलेला आहे. आय आणि केमध्ये निष्कर्ष दिला आहे. इथं आय आहे आणि इथं के आहे. या दोन्हीच्यामध्ये चिन्ह किती आहेत, 2 चिन्ह आहेत आणि दोन्ही पण चिन्ह एकाच बाजूला तोंड करून आहेत आणि दोन्ही सेमच आहेत बघा चिन्ह. याच्यामुळं हे रिलेशन तर एकदम सोपं येणार आहे, सोप्या पद्धतीने येणार आहे. काय रिलेशन येईल, के इज लेस दॅन आय हे रिलेशन येईल बघा, कारण दोन्ही चिन्ह एकाच बाजूला तोंड करून आहेत. त्यामुळे उत्तर पण तेच येणार आहे, के इज लेस दॅन आय. म्हणजे आयकडं 2 तोंड दिलेले आहेत बघा. यालाच दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येईल, आय इज ग्रेटर दॅन के. म्हणजे दुसरा पण निष्कर्ष आहे तो बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आजचे जे 10 प्रश्न आहेत आपण बुद्धिमत्तेचे कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण हे प्रश्न आपल्या ॲपवर पेड कोर्समध्ये पण ठेवू शकत होतो, पण जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा म्हणून आपण ही सिरीज फ्री ठेवलेली आहे. तर तुमचं एकच काम आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.